जय जय रघुवीर समर्थ श्रीमत दासबोध दशक 8वा ज्ञानदशक मायोद्भव नाम समास 10वा शून्यत्व निर्शन नाम श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ जनाचे अनुभव पुसता कळहो उठला अवचिता हा कथा कल्लोळ श्रोता कौतुक ऐकावा। आपण आज दशक 8वा ज्याचं नाव समर्थांनी ज्ञानदशक मायोद्भव नाम असं दिलेलं आहे आणि त्यामधील समास 9वा शून्यत्व निर्शन नाम आज आपण श्रवण करणार आहोत। श्री समर्थांनी या समासाची रचनाच अशी केली आहे की समाजामध्ये असलेले नानाविध प्रकारचे लोक, त्यांच्या नाना प्रकारच्या शंका आणि त्यांची नाना प्रकारची मतं, यामुळे आपलं सर्व नेमकं आपण यातलं काय घ्यायला पाहिजे, कशाला आपण ईश्वर मानलं पाहिजे, कुठल्या गोष्टी आम्ही मानव देहाकडनं केल्या पाहिजेत, हे समर्थ शेवटी सांगतात आहे। म्हणून समर्थ म्हणतात, मतांचा झाला गलबला कोणी पुसेना कोणाला। प्रत्येकाने आपलं मत मी म्हणतो ते खरं अशा प्रकारची भूमिका अनेक लोक घेतात आणि त्यामुळे आपली मतं दुसऱ्यांवर लादण्याचा प्रयत्न करतात। मुळामध्ये आमची मतं ही इतरांना त्रासदायक ठरू नये, आम्ही स्वतःचं संतांच्या वचनांचं पालन करावं, आपण संतांच्या वचनांचं पालन करावं स्वतः, म्हणून हे सगळे काही मतं आहेत। आणि या मतांचा जो गलबला झालेला आहे तो गलबला नेमका काय गलबला आहे ते समर्थांनी सुरुवातीला सांगितलं आहे आणि त्याचा विचार आज आपण करणार आहोत। म्हणून समर्थ पहिल्याच ओवीमध्ये म्हणतात आहे, जनाचे अनुभव पुसता कळहो उठिला औचिता हा कथा कल्लोळ श्रोता कौतुक ऐकावा। कथा कल्लोळ, या कथेचा कल्लोळ कसा निर्माण झाला ते आज आपण फक्त ऐकायचं आहे, त्यातून काही घ्यायचं नाही आहे। कारण यांच्यामध्ये मतांचा गलबला आहे, प्रत्येकाचं मत काही वेगळं आहे आणि समर्थ म्हणतात आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे। काय कोणाचं मत कसं आहे ते समर्थांनी या समासामध्ये पूर्ण मांडलेलं आहे। कशी लोकांची मतं आहेत आणि त्या मताला ते कसे ते आग्रहपूर्वक समाजामध्ये मांडत असतात, समर्थांपुढे ते मांडत आहेत, त्याचा विचार समर्थ येथे या समासामध्ये समर्थ आपल्याला करून देतात आहे। एक म्हणती हा संसारू, म्हणजे आता चालू झालं प्रत्येकाचं मत काय आहे, प्रत्येक जण आपापलं मत पुढे करतो आहे। एक म्हणती हा संसारू करिता पाविजे पहिलं पारू आपला नव्हे की जोजारू जीव देवाचा। समर्थ असे सिंहासनावर बसले आहेत आणि समर्थांच्या समोर त्या व्यासपीठाच्या समोर सगळे त्यांचे शिष्य बसलेले आहेत। प्रत्येक जण आपलं मत समर्थांना अध्यक्षस्थानी ठेवून ते सांगत आहेत आणि या सगळ्या मतांचं श्रवण समर्थ करतात आहे। एक भक्त उभा राहिला आणि काय म्हणाला, एक म्हणती हा संसार करिता पाविजे हा पहिलं पार। एकाचं असं मत आहे की आम्ही जन्माला आलो आणि संसारात पडलो आहे, मग पडलोच आहे ना संसारात, मग हा संसार चांगला करणं हे आमचं काम आहे। हा आपला जो जोजार आहे, जोजार याचा अर्थ खटपट, जी आपली ही खटपट आहे, सगळी खटपट आपल्याला करावीच लागते। जीव मात्र देहाचा आहे, जीव मात्र देवाचा आहे आणि देह आपला आहे। म्हणून पुढचा दुसरा उभा राहिला, आता पहिल्याने आपलं मत मांडलं, आता दुसरा म्हणाला, काय म्हणाला, त्याचं असं मत होतं की एक म्हणती हे न घडे लोभ येऊन अंगी जडे पोटस्ते करणे घडे सेवा कुटुंबाची। आता पहिला म्हणतोय संसार करायचा, आता संसारात पडलोस तर उत्तमाचा करावा। दुसरा काय म्हणतोय, एक म्हणती हे न घडे लोभ येऊन अंगी जडे पोटस्ते करणे घडे सेवा कुटुंबांची। याच्या म्हणण्याप्रमाणे संसार जर तुम्ही करत बसले तर संसार म्हणजे काय, तर तुम्ही पाऱ्यासारखा संसार करता का? जसा पाऱ्याला कशाचाही स्पर्श होत नाही, पाऱ्याला कितीही पकडण्याचा प्रयत्न केला तरी तो पकडला जात नाही। अहो तुम्ही तर संसारात पडले, म्हणजे संसारामध्ये वाहत गेले आहात, तो संसार तुम्हाला लोभामध्ये अडकविल आणि या लोभामुळे आपला शेवटी नाश होईल। आम्ही पोटासाठी आम्ही सगळी कामं करत बसतो, म्हणजे पोटस्ते करणे घडे सेवा कुटुंबाची। आमच्या कुटुंबामध्ये नानाविध प्रकारची लोक आहेत
आणि या लोकांची पोटं भरण्यासाठी आम्हाला कामं करावीच लागतात. पण ठीक आहे, हाही एक विचार लक्षात घ्या की घरामध्ये 4 माणसं आहेत. ती 4 माणसे ही जर परमेश्वराचे अंश असतील, नीट श्रवण करा, घरामध्ये किती माणसं आहेत? 4 माणसं आहेत. आणि ती जर घरामधली माणसं जर परमेश्वराचे अंश असतील तर आम्ही त्यांचं पोट भरणे याचा अर्थ आम्ही परमेश्वराची सेवा करणे आहे. आता दुसरा उभा राहिला आणि तो म्हणाला, एक म्हणती स्वभावे संसार करावा सुखे नावे, काही दान पुण्य करावे सद्गती कारणे. आता समर्थाने काय म्हटलंय? एक म्हणती स्वभावे संसार करावा सुखे. एकाने दानाचं महत्व सांगितलं उभं राहून की महाराज ठीक आहे, तुम्ही संसार करताना तो प्रारब्ध योगाने होतो, प्रारब्धाची जोडी मान, प्रारब्धाची जोडी धन. समर्थ म्हणतात आहे की पाहत असती सकळ लोक, परिजयास ठाऊका विवेक, ते तदनंतर जाणती. परंतु माईक गोष्टी ज्या आहेत त्या असार आहेत, त्या नष्ट होणाऱ्या आहेत, नव्हे त्या मुळात भ्रम आहेत. आणि म्हणून आम्ही अंतरी असलेलं जे धन आहे ते शोधलं पाहिजे. आता देह दिला आहे ना आपल्याला, समर्थांनी देवाने परमेश्वराने आपल्याला उत्तमाचा देह दिला आहे, म्हणून आमच्या अंतरामध्ये तो परमात्मा आहे. तो परमात्मा आम्हाला शोधता आला पाहिजे आणि तो शोधता आला पाहिजे. आणि तो शोधला नाही तर आमचं सारं आयुष्य कसं निरर्थक होईल. म्हणून समर्थांनी म्हटलेलं आहे की संसार सुखे नैव करावा. ठीक आहे, संसारात आपण पडलोय तर करावाच लागतो, पण तो संसार करत असताना तो किती करावा? तर प्रपंच नेमका केला पाहिजे. तो नेमका कधी होईल? तो जितक्यास तितका केला तर नेटका किंवा नेमका होईल. म्हणून म्हटलंय प्रपंच करावा नेमका, पहावा परमार्थी विवेका. नेमका प्रपंच करणे याचा अर्थ गरजेपुरता. प्रपंच सुखे नव्हे करावा, पण नेमका करावा. म्हणजे संसार करताना सुद्धा म्हणजे कंटाळवाना तो करू नये. नशिबीच आलंय, पडलो संसारात असं रडत बसू नये, म्हणून त्याने पहिल्याने सांगितलेलंच आहे. म्हणून संसार करत असताना आनंदाने प्रसन्नतेने तो करावा, पण तो करत असताना तो नेटका करत असताना तो नेमका करावा. 2 शब्द महत्वाचे आहे, नेटका आणि नेमका करावा. याचा अर्थ व्यवस्थित करावा. आपण म्हणतो ना नीटनेटका जा, तर तो नेटका करत असताना नेमका करणे म्हणजे जितका पाहिजे तितका करणे. बऱ्याचदा गंमत अशी होते की आपण नेटकाही करत नाही आणि नेमकाही करत नाही. आता नेटका करण्यासाठी आयुष्य संपूर्ण खर्च केले जाते चांगलं व्हावं म्हणून, आणि त्यामुळे आम्हाला सार शोधायला वेळच मिळत नाही. जसं एखाद्या विद्यार्थ्याने परीक्षेला बसावं आणि त्या विद्यार्थ्याला हातात पेपर सोडवायला आला, हातात दिला सोडवायला, हातामध्ये त्याच्या पेन मिळालं आणि तुमच्या पेपरचा वेळ सुरू झाला असं म्हणावं शिक्षकांनी. आणि त्या परीक्षार्थ्याने विद्यार्थ्याने पेपर सोडवायला सुरुवात केली. आता सुरुवात करताना त्याने काय करावं? तर प्रश्नपत्रिका वाचावी. ठीक आहे, ओके, आपण ज्याच्यावर लिहिणार आहे ती उत्तरपत्रिका पाहावी. ठीक आहे, मग त्याने त्याच्यावर लिहायला चालू केलं. मग त्याने काय करावं? तर मार्जिन पाडावी. पुढे चांगल्या अक्षरात लिहिलं पाहिजे म्हणून लिहिलं त्याने. आता वेळ संपली. तुम्ही म्हणाल त्याने लिहिलं की नाही? तर त्याने लिहिलं. त्याला येत नव्हतं का? म्हणजे वेळ संपला म्हटल्यावर तो लिहायचा थांबला, त्यावेळी त्याला येत नव्हतं का? तर त्याला येत होतं. पण शिक्षक सांगतात आता तुमची वेळ संपलेली आहे, पेपर जमा करा. आपण म्हणतो सर आमचं अजून लिहायचं राहिलंय. मग तू आतापर्यंत काय करत होता? 3 तासाचा वेळ होता, 5 मार्काचा प्रश्न सोडून ठेवला आणि तोही किती? तर 5 पानं. एकच 5 मार्काचा 5 पानं सोडला. अरे वेळ वाया गेला. नेटका असला पाहिजे. 5 मार्काचा पेपर आणि 5 पानं लिहायची काय गरज आहे? जर तू नेमका लिहिला असतास, म्हणून म्हटलंय नेमका असला पाहिजे. नेमका लिहिला असता तर वेळ पुरला असता. एकच प्रश्न 5 मार्काचा 5 पानं लिहून ठेवली. नेमका म्हणजे 5 मार्काला जितका गरजेचा आहे तितकाच लिहिणे. म्हणून आमच्या जवळ शतवर्षे वय नेमिली, 100 वर्षांचं आयुष्य आहे. परमेश्वराने समर्थांनी आपल्याला दिलेला आहे, वरदान दिलेलं आहे. जसं 3 तासाचा वेळ त्या मुलाला पेपर सोडवण्यासाठी दिला जातो आणि त्याच्यामध्ये आम्हाला मेरिटमध्ये पास व्हायचं असेल तर प्रश्नांची म्हणजे प्रश्नाला किती मार्काचं वेटेज आहे
किती मार्क त्याला दिलेले आहेत आणि त्याच्यासाठी आम्हाला किती लिहायचं आहे याचं गणित बसवावं लागतं. तसं आम्हालाही माहीत आहे, संसार करत असताना संसारासाठी आम्हाला पैसा कमवण्यासाठी, घर बांधण्यासाठी, घरातल्या लोकांना हवं त्या गोष्टी पुरवण्यासाठी कितीशा पैशाची गरज आहे. तर आम्हाला आपला अंदाज केला पाहिजे. ठीक आहे, त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त 5 मार्काच्या प्रश्नाला आपण 10 ओळी लिहायला सांगितल्या तर आपण 15 वेळ लिहून ठेवा, पण त्याच्यासाठी 50 ओळी लिहून ठेवण्याची गरज नाही. तसंच आमच्या संसारासाठी ती खर्चाची बाजू असो, ती वेळेची बाजू असो, ती वस्तूंची बाजू असो, ती साहित्यांची बाजू असो, ती घराची बाजू असो, कुठलीही बाजू असो, म्हणजे तुमच्या संसारासाठी लागणारी कुठलीही गोष्ट असो, ती कितीही गरजेची आहे, ती किती वेळात आम्ही मिळवायची आहे आणि तिच्यासाठी किती वेळ खर्च करायचा आहे याचं गणित बसवता आलं पाहिजे. हे गणित ज्याचं चुकलं त्याचं आयुष्य वाया गेलं. ते प्लॅनिंग असलं पाहिजे. जसं एक उदाहरण घे, जसं आता लोक घरं बांधताना बघा, घराचा एक नकाशा काढतात आणि तो काढावाच लागतो. उत्तम एखाद्या इंजिनियरकडनं तो आपल्याला ड्रॉइंग करून घ्यावा लागतो. त्याच्यासाठी कोणकोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे, आपल्या संसारामध्ये किती खोल्या पाहिजे त्याचं नियोजन आहे. ते नियोजन उत्तम केलं गेलं पाहिजे. तर माणसाला जीवन जगत असताना त्या घरामध्ये काही ॲडजस्टमेंट करायची गरज लागत नाही. तसं आमच्या परमार्थामध्ये, आम्ही प्रपंचामध्ये आम्ही सांगड घालत असताना आम्ही वेळेचं योग्य नियोजन केलं की आम्हाला कशाचीही यातायात होणार नाही, ताण होणार नाही, धावपळ होणार नाही. ते प्लॅनिंग आहे. असं कोणालाही होणार नाही, मी उठलो आणि हातात माळ घेतली आणि मला परमेश्वर मिळाला, असं होणार नाही. त्याने जन्मापासून ते मृत्यूपर्यंत त्याचं सतत सारखं केंद्रबिंदू भगवंत असला पाहिजे आणि त्याला सहाय्यक परमार्थ असला पाहिजे. आणि आपण काय करतो, प्रपंच उत्तम करतो आणि त्याला सहाय्यक ठेवतो, परमार्थ सहाय्यकाला लावतो. संत उलट करतात. संत म्हणतात आहे की तुमचं ध्येय, संत म्हणतात आहे की तुमचं ध्येय परमार्थ आहे, म्हणजे परमेश्वर प्राप्ती आहे आणि त्याच्यासाठी सहाय्यक म्हणून कोण आहे, प्रपंच आहे. म्हणून समर्थ म्हणतात की ते जे गुप्त धन आहे ते प्राप्त करण्यासाठी तुम्हाला अंतरी उतरावं लागेल. अंतरी गेली अमृत, बाह्य काया लखलखित. मागच्या समासामध्ये पहिलीच ओवी होती. अंतरी गेली अमृत, बाह्य काया लखलखित. अंतरी उतरावं लागेल, बाह्य आकारामध्ये जास्त रमता येणार नाही. अरे जोड्या चपला जरी आम्ही म्हटले तरी एका व्यक्तीकडे किती असावे, 2, 4, 6, 8 त्याची गणतीच नाही. त्यांच्या कपाटामध्ये पाहिले तर 10 जोड असतात. गरज 2 चपलांची आहे. किती संख्या असते. कपड्यांचा विचार केला तर किती यासाठी आत्मपरीक्षणाची गरज आहे. तुमच्या जवळ असलेले जे तुम्ही विकत घेतले आहे, ते पैसे खर्च करून घेतले आहेत, अशा गोष्टी किती आहेत. अशा गोष्टी आपल्या आयुष्यात निरर्थक झालेल्या आहेत. आणि शेवटी म्हणजे थोडक्यात भंगारात ज्या देण्यासारख्या वस्तू घेतलेल्या आहेत, अक्षरशः सत्य आहे. म्हणून ज्याचं उत्पन्न कमी आहे त्याचा संसारही तितका नेटका असतो आणि ज्याच्याकडे भरपूर पैसा आहे त्यांच्याकडेही तेवढाच असतो, कारण शेवटी त्याचे निरर्थक जाण्यामध्ये पैसे जास्त असतात. जास्त पैसा आहे ते विमानाने जातात आणि कमी पैसा आहे ते एसटीने जातात, पण शेवटी पैसे जातातच, ते शिल्लक राहत नाही. म्हणून आम्हाला संसार करत असताना संसारासाठी गरज असेल ते नेमकं करा, नेटकं करा. म्हणून समर्थ म्हणतात तुम्ही जन्माला आले ते असार जमा करण्यासाठी नाही, म्हणजे आकार जमा करण्यासाठी नाही. आम्ही जन्माला आलो आहे सार शोधण्यासाठी. माणसांवर प्रेम करण्यापेक्षा, व्यक्तींवर प्रेम करण्यापेक्षा त्यांच्या अंतरामध्ये असलेल्या त्या परमेश्वरावर जर आपण प्रेम करू लागलो तर कोणी जवळ आलं काय आणि दूर गेलं काय याचं दुःख होणार नाही. व्यक्तीवर आपण जेव्हा प्रेम करू लागतो तेव्हा आपण आकारावर प्रेम करतो आहे. म्हणून व्यक्तीवर प्रेम न करता त्या निर्गुण निराकार परब्रह्मावर प्रेम करा, म्हणजे सार शोधा. असं सार जो शोधेल तो भाग्यवंत ठरेल. म्हणून संत जन्माला आले आणि त्यांनी सार शोधलं, ते खऱ्या अर्थाने श्रीमंत ठरले. त्यांनी पैसा मिळवला नसेल, पण इथून जात असताना ज्या गोष्टी घेऊन जायच्या
त्याच गोष्टी त्यांना मिळाल्या आहेत. इतर मात्र लोक, प्राणी आला आणि त्याचा जन्म व्यर्थ गेला. नरजन्मी येऊनही तुम्हाला धन्य व्हायचं असेल तर समर्थ म्हणतात आहे की पुढे काय म्हणतात आहे, द्रव्य ठेवून जळ सोडिले. लोक म्हणती सरोवर भरले, तयाचे अभ्यंतर कळले समर्थ जनासी. पुन्हा दृष्टांत दिला आहे, जुन्या काळची गोष्ट सांगितली आहे. सरोवराच्या तळाशीच खोदून धन ठेवले जाते. ठेवलं होतं आणि त्या धनाला कोणी हात लावू नये, ते कोणाला दिसू नये, ते गुप्त असावं म्हणून त्याच्यामध्ये पाणी सोडलं जातं आणि ते पाणी भरून ठेवायचे त्याच्यामध्ये आणि म्हणायचे वा वा किती पाणी आहे सरोवरामध्ये, सगळ्यांसाठी उपलब्ध झालेलं आहे. आता लोकांना पाणी दिसत होतं आणि जो ठेवणारा धनी होता त्याला त्यामधलं गुप्तधन दिसत होतं. म्हणून समर्थ म्हणतात द्रव्य ठेवून जळ सोडिले. त्यात पहिलं द्रव्य ठेवलं, नंतर त्यात पाणी सोडलं. लोक म्हणती सरोवर भरले, आम्ही पाहिलं तर सरोवर भरलेलं दिसलं होतं. तयाचे अभ्यंतर कळले समर्थ जनासी. त्याच्या आतमध्ये काय आहे हे समर्थ लोकांना कळू शकेल, सामान्यांना नाही कळणार. म्हणून समर्थ म्हणतात तैसे ज्ञाते ते समर्थ. म्हणून खरे समर्थ कोण, खरे ज्ञानी कोण, खरे शहाणे कोण, ज्यांना ते गुप्त कळले ते. तैसे ज्ञाते ते समर्थ, तेही ओळखीला परमार्थ, त्यांनीच खरा परमार्थ ओळखला. इतर ते करिता स्वार्थ दृश्य पदार्थाचा. म्हणून इतर सगळ्या लोकांनी दृश्य म्हणजे दिसणारं त्या पदार्थांचा त्यांनी स्वार्थ केला आणि संतांनी आणि समर्थांनी म्हणजे मोठ्या माणसांनी त्या गुप्त धनाचा, त्या सारचा त्यांनी शोध घेतला आणि त्यावर त्यांनी आपलं लक्ष केंद्रित केलं. म्हणून आम्ही अशा प्रकारे जीवन जगत असताना दृश्य बाजूला सारावं आणि अदृश्य दिसणारं सारं जे आहे ते शोधावं आणि यासाठी आमचा जन्म झालेला आहे आणि आम्ही त्यासाठी जगू, त्याचं नाव साधक आहे. तुम्ही सर्वजण हा समर्थांचा दासबोध मनपूर्वक श्रवण करत आहात, त्यामुळे समर्थांची कृपा आपल्यावर कायम राहणार आहे. आपलं जीवन यामुळे धन्य होईल यात ते मात्र शंका नाही. समर्थांना आपण सर्वजण मिळून प्रार्थना करावी की हा ग्रंथ अविरत उपासना म्हणून आमच्याकडून पूर्ण व्हावा, तो श्रवणाच्या माध्यमातून आमच्याकडून पूर्ण व्हावा, अशी समर्थ चरणी आपण सगळे प्रार्थना करू. कारण श्री समर्थांचा अत्यंत महत्त्वाचा विषय हा दासबोधातील आहे. दासबोधात त्यांनी समर्थांनी सगळं सार आणि असार सगळं लिहून ठेवलेलं आहे हो. आणि समर्थांनी आता या 9व्या समासामध्ये म्हटलेलं आहे की हे समर्थ म्हणतात आहे की एक म्हणती हा संसारू करिता पाविजे पहिलं पारू, आपला नव्हे की जोजारू जीव देवाचे. म्हणजे समर्थ म्हणतात आहे की आपल्या कुटुंबामध्ये नानाविध प्रकारचे लोक राहतात. त्या लोकांचं पोट भरण्यासाठी आम्हाला कामं करावी लागतात. पण ठीक आहे, हा विचार करू की आपल्या घरामध्ये 4 माणसं आहेत, ही आपल्या परमेश्वराचे अंश असतील तर आम्ही त्यांचं पोट भरणे याचा अर्थ आम्ही परमेश्वराची सेवा करणे आहे. आणि आता दुसरा उभा राहिला आणि तो म्हणाला एक म्हणती स्वभावे संसार करावा सुखे नावे, काही दान पुण्य करावे सद्गती कारणे. समर्थ म्हणतात एकाने आता दानाचं महत्त्व सांगितलं आहे. उभं राहून तो म्हणतोय की महाराज ठीक आहे, तुम्ही संसार करताना तो प्रारब्ध योगाने होतो. प्रारब्धाची जोडी मन, प्रारब्धाचे जोडी धन. धन मान हे सगळं प्रारब्ध अधीन आहे. संसार हा प्रारब्धाने आम्हाला मिळालेला आहे. मग नुसतं संसारात येऊन आम्ही सुख भोगू नये, तर आम्ही संसारात आल्यानंतर दान केलं पाहिजे. कारण दानासारखं दुसरं पुण्य नाही. म्हणून संसारात पडले तर रोज काहीतरी दान केलं पाहिजे. किती प्रकारची दानं सांगितलेली आहेत समर्थांनी, हे आपण दासबोधात पाहिली आहे. कुठल्याही प्रकारचं दान करा, पण दान मात्र आमच्या हातून घडावं. कारण दान हा दानासारखं पुण्य कर्म दुसरं कोणतंही नाही. 4 प्रकारचे सहज गुण आहेत. त्यातला पहिला गुण आहे दातृत्व, देण्याचा गुण. असल्यानंतर सुद्धा न देणे आणि नसल्यानंतर सुद्धा दान करणे, म्हणून जन्मावे लागते. आम्हाला द्यायचं असेल तर कोणाकडे पाहून आम्ही देत नाही. देणारा मनुष्य कोणाचाही विचार करत नाही. तो अंतरीचा भाव असतो की माझ्याकडे आहे आणि समोरच्याला मी देणे हे माझे कर्तव्य आहे, म्हणून तो त्याला देतो. त्याला दान असे म्हटले आहे. मग ते दान देताना सुद्धा गुप्त दान दिलं पाहिजे.
ते दान आहे. गुप्त उपकार करी न बोले दान करा. कुटुंबात आले धनदान करा, अन्नदान करा, पैसा दान करा, गोदान करा, भूदान करा. दानाचे कितीतरी प्रकार आहेत. सुवर्ण दान करा. या दानाने आम्हाला पुण्य प्राप्त होईल. म्हणून सद्गती कारणे याचा अर्थ आम्हाला चांगली गती मिळण्यासाठी, आम्ही मोक्ष प्राप्तीसाठी आम्ही दान करावं. आता दुसरा म्हणाला हे सगळं ठीक आहे. 3 माणसांचे 3 मतं झाली. आता चौथा उभा राहिला आणि काय म्हणाला, एक म्हणती संसार खोटा. त्यातला एक म्हणतो आहे की हा संसार तुम्ही घेऊन बसला आहेत ना, हे संसारात आले म्हणजे काम करावेच लागेल. संसारात पडले म्हणजे पोट भरावंच लागेल. संसारात आले म्हणजे कुटुंबाची सेवा करावीच लागेल. संसारात आले म्हणून आम्हाला दान करावेच लागेल. मुळामध्ये हा संसारच मुळात कसा आहे, खोटा आहे. म्हणून चौथा म्हणतोय एक म्हणती संसार खोटा, वैराग्य घ्यावा देशवटा, येणे स्वर्ग लोकींच्या वाटा मोकळ्या होती. आता हा चौथा आहे. तो काय म्हणतो आहे की संसार खोटा आहे. स्वर्ग लोकींच्या वाटा जर आम्हाला मोकळ्या करून घ्यायच्या असतील, स्वर्गाचा मार्ग जर आम्हाला प्रशस्त करून घ्यायचा असेल, सोपा करून घ्यायचा असेल, तर सुकर करून घ्यायचा असेल, तर त्यासाठी संसार हा खोटा आहे हे पक्क लक्षात ठेवून वैराग्य धारण केलं पाहिजे. म्हणून म्हटलंय तयास वाटे वैराग्य करावे, तेने काहीच न करावे, उठोनी वाटेसी लागावे दिगंतराप्रती. आता हे सगळं ऐकल्यावर 4 जणांची मतं झाली. आता 5वा उभा राहिला आणि म्हणतो आहे एक म्हणती कोठे जावे, व्यर्थची कायसा हिंडावे, आपुले आश्रमी असावे आश्रम धर्म. आता 5वा म्हणतो आहे की सगळं ठीक आहे महाराज, उठून जायचं, त्यापेक्षा आम्ही आमच्या आश्रमात राहिलं पाहिजे, आमचं कर्तव्य पूर्ण केलं पाहिजे, आश्रम धर्माचं पालन केलं पाहिजे. आणि 4 प्रकारचे आश्रम आहे. त्यातला पहिला आश्रम ब्रह्मचर्याश्रम, दुसरा आश्रम आहे गृहस्थाश्रम, तिसरा आहे वानप्रस्थाश्रम आणि चौथा आहे संन्यासाश्रम. गृहस्थाश्रमी माणसाने उठून पळून जाण्यात काय अर्थ आहे. म्हणून समर्थ म्हणतात आहे अन्न लागते पोटाला, अन्न लागते वस्त्राला, अन्न लागते लग्नाला, कष्ट करून मिळवावे की जोगी होऊन मरावे. म्हणून समर्थ इथे म्हणतात आहे 5वा म्हणतो आहे की आश्रम धर्म करून राहा, व्यर्थ हिंडण्यात काहीही अर्थ नाही. म्हणून म्हटलंय बहु हिंडता सौख्य होणार नाही. म्हणून पुढे म्हटलंय एक म्हणती कैचा धर्म, अवघा होतसे अधर्म, ये संसारी नाना कर्म करणे लागे. ज्यांना तुम्ही धर्म म्हणता तो धर्माच्या माध्यमातूनच आमच्याकडनं अधर्म घडतो, त्याच्यापेक्षा आम्ही आमचं कर्म चांगलं करावं. हे संसारी नाना कर्म करणे लागे. म्हणून आम्ही आमचं कर्म उत्तम करू, म्हणजे इथे कर्मयोग सांगितला आहे. म्हणून पुढे म्हटलंय एक म्हणती बहुता परी, वासना असावी बरी, येण्याची तरी जे संसारी अनारसे. पुढे समर्थ म्हणतात सहजतेने आम्हाला आमच्या संसारातून तरून जायचं असेल तर एकच काम करा. कोणतं काम हो, तर वासना चांगली पाहिजे, इच्छा चांगली पाहिजे. इच्छा जर चांगली असेल तर आम्ही हे संसारी तरून गेलं असं समजावं. आता हे 7 जणांचं ऐकलं. आता 8वा म्हणतोय तुमचं सगळं म्हणणं बरोबर आहे, पण नुसतं वासना चांगली असून काय फायदा, भाव शुद्ध असला पाहिजे. म्हणून पुढे म्हटलंय 8वा काय म्हणतोय एक म्हणती कारण भाव, भावेची पाविजे देव, ए रहे अवघेची वाव गथा गोवी. गथा गोवी म्हणजे गोंधळ. परमेश्वर प्राप्त करायचा असेल तर तुमचा भाव शुद्ध पाहिजे, भावामुळे आम्हाला प्राप्त होईल. म्हणून भाव चांगला पाहिजे. भावेची पाविजे देव, आम्हाला जर परमेश्वर प्राप्त करायचा असेल तर भाव शुद्ध ठेवा. कोण म्हणाला, 9वा म्हणाला. आता पुढचा उभा राहून म्हणाला एक म्हणती वडिले जीवी, अवघी देवची मानावी, माये बापे पूजित जावी एका भावे. या जगामध्ये आपल्यापेक्षा अनेक लोक मोठी आहेत, त्यांना वडील असा शब्द आहे. वडील म्हणजे आपले पिता नाही हो, तर वडील म्हणजे वयाने मोठे, वडीलधारे. सगळे आमच्यापेक्षा मोठी लोक आहेत,
त्यांना परमेश्वर समजून आम्ही त्यांची पूजा केली पाहिजे. आम्ही खऱ्या अर्थाने मुक्त व्हायचं असेल तर तो म्हणतो आहे की माये बापे पूजित जावी एका भावे. आम्ही आईवडिलांची पूजा केली पाहिजे. परमेश्वराची सेवा करणे म्हणजे आईवडिलांची सेवा करणे आहे. मोठ्यांना मान द्या, त्यांची सेवा करा, आईवडिलांची सेवा करा, मग तुमचं जीवन धन्य झालं असं समजा. परंतु 10वा म्हणतो आहे एक मनती देव ब्राह्मण त्यांचे करावे पूजन माये बाप नारायण विश्वजनाचा. आता म्हटलंय की तुम्ही आई वडील काय करता? आई वडील सांगताना माता पितांची सेवा करा. आई वडील काय करता? आई वडील या जन्माचे, पण पुन्हा जन्म तर घेतला तर ते आई वडील बदलतील की नाही हो? मग हे आई वडील महत्वाचे आहेत की मागच्या जन्मीचे महत्वाचे आहेत की या जन्मीचे आई वडील महत्वाचे आहेत? मग मी मेल्यानंतर पुन्हा जन्म घेईल तेव्हा पुन्हा आई वडील होतील, मग नेमकी सेवा कोणाची करायची? म्हणून पुढचा 11वा म्हणतो आहे पहा, एक मनती देव ब्राह्मण. म्हणून यासाठी देव ब्राह्मणांची पूजा करा. सगळ्या विश्वाचे मायबाप हे देव ब्राह्मण आहेत आणि म्हणून आम्ही यांची पूजा करावी. एक मनती शास्त्र पहावे. देव ब्राह्मणांना आम्ही महत्व देतो आहे. पण आता पुढचा काय म्हणतोय, पण त्यांना शास्त्र कळते, मग त्यांना मानण्यापेक्षा शास्त्रालाच का नाही मानायचं? ब्राह्मणांद्वारे आपल्याला शास्त्र कळतं, मग त्यांना मानण्यापेक्षा आपण शास्त्रालाच मानावं. सरळ शास्त्रापर्यंत जायचं. म्हणजे औषध हे कंपाऊंडर कडून घेण्यापेक्षा डायरेक्ट डॉक्टरांकडून का घेत नाही? सरळ शास्त्राला माना. म्हणून म्हटलंय एक मनती शास्त्र पहावे तेथे निरोपिले देवे तेने प्रमाणेची जावे परलोकासी. त्याप्रमाणे आम्ही शास्त्राचं वचन पाळावं आणि सांगितलेला जो देव आहे, शास्त्राने जो सांगितला आहे त्याप्रमाणे आम्ही पाहावं. शास्त्र किती कठीण आहे हो. सामान्य माणसाला कशाला शास्त्र कळणार? कसं कळणार? कशाचं शास्त्र कळणार? म्हणून शास्त्र पाहण्यापेक्षा एक म्हणती अहो जना शास्त्र पाहता पुरवेना या कारणे साधू जना शरण जावे. आता 12वा म्हणतो आहे, काय म्हणाला? शास्त्र पाहण्यापेक्षा साधूंची वचन पहा. शास्त्र समजत नाही, ती भाषा कळत नाही, म्हणून शास्त्र पाहण्यापेक्षा शास्त्र सांगणारे आमचे जे संत आहेत त्या संतांना शरण जावं. आमची माऊली म्हणते शास्त्र किती कठीण आहे, तर वाघाच्या नाकातील केस आणायचं, वाघाच्या नाकातील केस आणायचा आणि नागाच्या डोक्यावरचा मणी आणायचा आणि तो ओवायचा आणि ते गळ्यात घालणं इतकं कठीण आहे शास्त्र. तेवढं कठीण शास्त्र समजणे आहे. ज्याला स्वतःची निजबुद्धीच नाही त्याला शास्त्राचा काय उपयोग होणार? त्याच्यापेक्षा सरळ काम करा, सोप्या मार्गाने जा, सुकर मार्गाने जा. सुकर मार्ग तो आहे की तुम्ही संतांना शरण जा. आता 14वा म्हणतो आहे तुम्ही सगळं म्हणतात आहे, ठीक आहे, पण माझंही ऐकून घ्या. माझं एक म्हणणं आहे ते ऐकून घ्या. तो म्हणतो आहे एक मनती सांडा गोठी वायाची करिता चाऊटी सर्वांस कारण पोटी भूतदया असावी. हे सगळं करता आहेत, ठीक आहे, पण परमेश्वर तुम्हाला या जळी स्थळी काष्टी पाषाणी हे दिसत नाही, प्राणी मात्रांमध्ये दिसत नाही. या प्राणी मात्रांवर दया करणे हाच खऱ्या अर्थाने धर्म आहे आणि त्यानेच आम्हाला परमेश्वर प्राप्ती होणार आहे. म्हणून त्याच्यातच परमेश्वर माना. ते म्हणतात आता सगळं ठीक आहे, पण आता माझंही म्हणणं ऐकून घ्या. आता 18वा म्हणाला की माझंही म्हणणं ऐकून घ्या. एक म्हणती एकची बरवे आपुल्या आचारे असावे. 15वा आता म्हणतो आहे तुम्ही सगळं म्हणता ते ठीक आहे, परंतु आता माझंही म्हणणं ऐकून घ्या. एक म्हणती एकची बरवे आपुल्या आचारे असावे अंतराळी नाम घ्यावे सर्वोत्तमाचे. आम्ही उत्तम आचार करावा आणि अंतकाळी परमेश्वराचं नाम मुखात येईल असं काम करावं. एवढं जर केलं तर तरी तुमचा जीव उद्धरून गेला असं समजावं. म्हणून म्हटलंय अंतकाळी नाम घ्यावे सर्वोत्तमाचे, म्हणजे परमेश्वराचं नाम घ्यावं. आता 16वा म्हणतोय तुझं बाबा ठीक आहे, पण मी काय म्हणतोय, माझंही महत्वाचं म्हणणं आहे ते ऐका. एक म्हणती पुण्य असेल तरीच नाम येईल नाही तरी भुडी पडेल अंतकाळी. आता म्हटलंय 15व्याने म्हटलेलं की
शेवटच्या अंतकाळी आपल्याला देवाचं नाम, समर्थांचं नाम, सद्गुरूंचं आपल्या नाम आलं पाहिजे. पण तो काय म्हणतोय 16वा की पुण्य जर असेल तरीच नाम येईल, नाही तरी भुली पडेल अंतकाळी. अंतकाळी परमेश्वराचं मुखामध्ये नाव घ्या, पण अंतकाळी ते नाम मुखात येईल का हो सांगता येत नाही. जसं त्या पोपट्याला आम्ही कितीही मिठू मिठू करायला म्हणायला सांगितलं, त्या पोपट्याला कितीही रामराम म्हणायला सांगितलं, तरी त्या पोपट्याला कितीही वेळ तुम्ही गायला लावलं तरी सुद्धा जेव्हा त्याच्यावर मांजर झडप घेते त्या क्षणी त्याला शिकवलेलं सगळं शब्द विसरून जातो आणि त्याचं राम राम म्हणणं विसरून जातो आणि तो त्याच्या मूळ आवाजामध्ये केकटत असतो. त्याप्रमाणे मनुष्य सुद्धा मरत असताना, देह ठेवत असताना त्याला होणारा यातना, त्या यातनेने तो तळमळत असतो. परमेश्वराचं नाम त्याच्या मुखात येईल तरी कसं, म्हणून तो म्हणतो परमेश्वराचं नाम मुखात येण्यासाठी पूर्वजन्मीचं पुण्य पाहिजे, त्याच्यावर विसंबून राहू नका. एक म्हणती पुण्य असेल तरीच नाम येईल, नाही तरी बुरी पडेल अंतकाळी. म्हणून पूर्वजन्मीचं पुण्य त्याच्यासाठी आपल्याकडे पाहिजे. एक म्हणती जित असावे तवची सार्थक करावे, एक म्हणती फिरावे तीर्थाटन. ते म्हणतात आहे आम्ही जिवंत असलो तर सर्व कार्य कारण आहे, म्हणून जिवंत राहा, आम्ही आमच्या जीवनाचं सार्थक करावं आणि त्यासाठी आम्ही तीर्थाटन केलं पाहिजे असा पुढचा म्हणतो आहे. जर तुम्ही तीर्थाटन केलं नाही तर तुमचं आयुष्य वाया जाईल. आता हे सगळं चालू असताना पुढचा म्हणतोय की तो जिवंत आहे म्हणून तुझं सार्थक होईल, परंतु अजून पुढे ऐक. एक म्हणती हे अटाटी पाणी पाषाणाची भेटी, चुबकुळ्या मारिता हिमफुटी कासावी स व्हावे. ते म्हणतात आहे तीर्थयात्रा करून काय करणार, तीर्थयात्रेला जात असताना आम्ही काय करणार आहे, तिथे पाणी आणि पाषाण जेथे तेथे, ते तीर्थ म्हणून आम्ही जर त्याच्यात आंघोळ केली, बुचकळी मारली तर आपला जीव घाबरून जातो आणि थंड पाणी डोक्यावर येते, आपला जीव घाबरून जातो, अंगामध्ये कापर भरते आणि जीव कसा होतो कासावीस होतो. त्यापेक्षा पुढचा उपाय सांगण्यासाठी 18वा उभा राहिला. एक म्हणती सांडी वाचाळी अगाध महिमा भूमंडळी, दर्शन मात्रे होये होळी महापातकांची. म्हणून तुम्ही नुसती अशी बडबड करत बसण्यापेक्षा वाचाळी करणे, याचा अर्थ बडबड करत बसणे, त्यांच्या दर्शनाला जर तुम्ही गेले तर तुमच्या सगळ्या प्रकारचं पातक दूर होईल तुमच्या जवळचं आणि तुमच्या जवळचा पुण्याचा संचय वाढेल. म्हणून तीर्थाटनाचा महिमा हा अगाध आहे. म्हणून म्हटलंय महापातकांची होळी यामुळे होईल. एक म्हणती तीर्थ स्वभावे कारण मन आवरावे, एक म्हणती कीर्तन करावे सावकास. एक म्हणतो की ते सगळं बरोबर आहे, तुम्ही तीर्थयात्रा जाता खरं, पण करता काय हो, तीर्थयात्रेला जाऊन तिथे असलेल्या सगळ्या विषयांच्या गोष्टी तुम्ही सेवन करता आहात. फक्त देवाचं नाम घेऊन तीर्थयात्रा करून मौज मजा नाही, तुम्ही तुमचं मन आवरण्यासाठी काय करता आहात. तीर्थयात्रेला हात हलवत जाणारे लोक येताना इतक्या वस्तू घेऊन येतात की त्या सगळ्या प्रपंचाच्या घेऊन येतात आणि चुकून जर एखादी माळ आणली, एखादी पोथी आणली तर त्याला वर्षभर हातही लावत नाहीत. मग खऱ्या अर्थाने देवदर्शन घडलं का. देवदर्शन घडवायचं असेल तर तुमचं मन वळलं पाहिजे. म्हणून ज्याचं मन वळलं त्याला देवदर्शनाची गरज नाही. आता असा 20वा म्हणतो आहे एक म्हणती तीर्थ स्वभावे कारण मन आवरावे. त्याचं काय कारण आहे तर मन आवरलं गेलं पाहिजे. म्हणून पुढे म्हटलंय एक म्हणती कीर्तन करावे सावकाश. नुसतं तुम्ही मन आवरणे असं करण्यापेक्षा याच्यापेक्षा तुम्ही कीर्तन भक्ती करा. कारण कीर्तन भक्तीचा फायदा खूप आहे. कारण कीर्तन भक्तीमुळे आमच्याकडून भगवंताचं नाव निघेल, लोक तुम्हाला मानायला लागतील आणि पोटासाठी अन्नही चांगलं मिळेल. म्हणून कीर्तन करू नये तर भगवंतासाठी जे कीर्तन होईल ते खरं कीर्तन आहे. खाने को मिष्टान्न मिले हर कोई लागत पाव. जो कोणी येतो तो तुमच्या पाया पडतो आणि मरे तो परलोक सिदार. आणि आपण गेलो तर
परलोकाला प्राप्त होईल. कीर्तनाचा महिमा आहे. ओ कीर्तन करा, नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी. हे संत नामदेव महाराज म्हणतात आहे. ते ज्ञान प्राप्तीसाठी कीर्तन आहे, भगवत प्राप्तीसाठी कीर्तन आहे. नुसतं कीर्तन करून फायदा नाही. त्याच्यातून आम्हाला ज्ञान मिळेल, ज्याच्यातून आम्हाला आमची भगवंताची भक्ती आमच्या वाढेल, ते खरं कीर्तन आहे. म्हणून पुढचा म्हटला आहे, एक म्हणती योग बरवा. त्या कीर्तनापेक्षा एक म्हणतो आहे की कीर्तनापेक्षा म्हणजे कीर्तन करताना खूप साहित्य लागते. तबला, पेटी, त्यांची बैठक व्यवस्था, जे काही येतात, माईप लागतो, स्पीकर लागतो, सगळं काही लागतं. कीर्तन करत असताना आम्हाला भगवंत पाहिजे, यासाठी जो उभा राहतो तो कीर्तन भगवंतापर्यंत पोहोचते. आणि अशा प्रकारे अनेक लोकांनी आपली विविध प्रकारची मतं समर्थांसमोर मांडली. म्हणून समर्थ शांतपणे सर्वांचं ऐकून घेतात आहे. एकावर एक सांगत जात आहे. समर्थ निवांत ऐकून घेत आहे. एक म्हणती योग बरवा, मुख्य तोची आधी साधावा. देहो अमरची करावा अकस्मात. योग साधा, कर्मयोग असो, ज्ञानयोग असो, भक्तियोग असो किंवा राजयोग असो, योग बरवा. या योगाच्या माध्यमातून आम्ही आमचा देह आवरला पाहिजे. आता देह अमर करावा यासाठी प्रयत्न करावा. म्हणून म्हटलंय एक म्हणती ऐसे काय. आम्ही जर अमर झालो तर काळाला काय अडचण निर्माण होईल. जर एक जातो आहे म्हणून दुसरा येऊ शकतो आहे. माणसं मेलीच नसती, माणसाने देह ठेवलाच नसता तर या पृथ्वी तलावर किती गर्दी झाली असती याची कल्पना करा. म्हणजे जन्म आणि मरण हे परमेश्वराने दिलेलं वरदानच आहे. मरण येते आणि म्हणून जन्म होतो. म्हणून इथे कुठल्याही प्रकारची गर्दी होणार नाही. तुम्ही काय म्हणता, देह अमर करावा, प्रत्येक जण एकमेकाचा मुद्दा खोडून काढतो आहे. म्हणून पुढे म्हटलंय, काळ विवंचना करू नये, एक म्हणती धरावी सोय भक्ती मार्गाची. हे सगळं करताना भक्ती मार्ग केला पाहिजे. चाल केलासी मोकळा, बोल विठ्ठल वेळोवेळा. भगवंताचं नाम घे, नामस्मरण कर. भक्तीच्या नविदा भक्तीमध्ये कुठली तुला आवडते त्या भक्तीचा तू स्वीकार कर. आणि पुढे नुसती भक्ती करून फायदा नाही. भक्ती बरोबर ज्ञान असलं पाहिजे, ज्ञानोत्तर भक्ती असली पाहिजे. पहिलं ज्ञान आणि नंतर भक्ती. म्हणून पुढे म्हटलं आहे, एक म्हणती ज्ञान बरवे, कारण ज्ञान हे सर्वात श्रेष्ठ आहे. नाही ज्ञाने सदृशम पवित्रम इहम विद्यते. या जगात ज्ञानासारखं दुसरं पवित्र काहीच नाही आहे. विद्या प्राप्त करा, ज्ञानी व्हा, प्रज्ञावंत व्हा. विद्येमुळे, ज्ञानामुळे आपल्याला मोठं होता येते. ज्ञान नसेल तर पशु आणि पक्षी यांच्यामध्ये फरक नाही. दुसरा म्हणतो ते सगळं ठीक आहे, पण एक म्हणती साधन करावे. ते म्हणतात आहे नुसतं ज्ञान काय. किती लोक जे ज्ञानी आहेत ते कोणत्या अवस्थेमध्ये फिरतात आहे याची कल्पना करा. नुसतं आम्ही ज्ञान म्हणतो, डिग्र्या मिळवतो, शिक्षण वाढवतो, पैसा कमवतो आणि त्याचे शेवटी ते ज्ञान आणि विद्या शेवटी लयाला जाते आहे. त्यामुळे पुढचा म्हणतो आहे, एक म्हणती मुक्त असावे निरंतर. आता म्हणतो हे ज्ञान ठीक आहे हो, साधनही करा, पण मुक्ती जर मिळाली नाही तर काय उपयोग. म्हणून मुक्तीसाठी प्रयत्न करा. म्हणून आपण मुक्त असलं पाहिजे. म्हणून म्हटलंय, एक म्हणती अनर्गळा. आम्ही अनर्गळता सांभाळावी, स्व इच्छेने फिरावं, कोणाचं बंधन नसावं. धरी पापाचा कंटाळा, एक म्हणती रे मोकळा मार्ग आमुचा. माणसाने पाप भिवू हवं. पाप भिवू म्हणजे पापाला भिणारं असावं. याचा अर्थ आमच्याकडून वाईट कर्म घडू नये, याचा अर्थ आपलं जीवन सार्थक होते, असा 24वा साधक म्हणतो आहे. तो म्हणतो आहे सर्व ठीक आहे, पण त्याचा उपयोग काय. एक म्हणती हे विशेष करू नये निंदा द्वेष. एक म्हणती सावकाश दुष्ट संग त्यागावा. आपण जीवनात आलो, मानव देहात आलो की तो पहिल्यांदा निंदा करायला सुरुवात करतो. माझ्यापेक्षा कोणी श्रेष्ठ दिसला की त्याला सहन होत नाही. तो द्वेष करतो, तो मत्सर करतो. म्हणून निर्मत्सरी व्हा.
निर्मत्सरी व्हावं, कोणाचीही निंदा करू नये. निंदेसारखं दुसरं पाप नाही. म्हणून निंदा सोडा, द्वेष सोडा आणि कुसंग सोडा. सत्संग धरा, दुष्टाचा संग नसावा. दुष्ट तो दुर्जन दुरीच धरावा, संग न धरावा पापी यांचा. सर्पाचे पिले साने म्हणून पोसियले, त्यासी पान दिदले अमृताचे. नव्हे ते निर्विष, न सांडिले आपुले स्वभाव गुण. पोषी त्याचे प्राण घेऊन पाहे. म्हणून हे दुष्ट लोक जे आहेत ते आम्ही दूर ठेवले पाहिजेत. म्हणून पुढचा म्हणतोय की दुष्टांचा संग नको, संजनांचा संग धरा. पण आता 25वा म्हणतोय की हे सगळं ठीक आहे, पण एक लक्षात घ्या. एक म्हणती ज्याचे खावे त्या सन्मुखची मरावे, तेने तत्काळची पावावे मोक्षपद. ज्याची खावी पोळी त्याचीच वाजवावी टाळी, असं वचन आहे. अरे अन्न आपल्या पोटाला जो देतो त्याची आपण सेवा केली पाहिजे. त्याच्याच सेवेत राहावं आणि त्याची सेवा करता करता जर मरण आलं तर आम्हाला मोक्ष प्राप्त होतो, अशी इमानदारी बाळगावी आणि त्याची सेवा करावी. म्हणून समर्थ एका ठिकाणी म्हणतात आहे, अन्न देतो आपणासी, आपल्याला अन्न देतो म्हणून शरीर विकावे लागे त्यासी. मा जाने घातले जन्मासी, त्यासी कैसे विसरावे. ज्या भगवंताने आपल्याला देह दिला, ज्या भगवंताने आपल्याला सगळी सुख दिली, ज्या भगवंताने हे जगत आपल्याला दाखवलं, त्या भगवंताला आपण कसं विसरावं. आणि त्या साधकाचं म्हणणं आहे, एक म्हणती ज्याचे खावे त्या सन्मुखची मरावे, तेने तत्काळची पावावे मोक्षपद. एक म्हणती सांडा गोठी, गोठी म्हणजे गोष्टी. आता बस झाल्या तुमच्या गोष्टी, किती सांगता त्याच्यापेक्षा. आधी पाहिजे ते रोटी, मग करावे चाऊटी सावकाश. तुम्ही जे सगळं करता आहात त्यामध्ये पहिले पोटाचा विचार, आधी पोटोबा आणि मग विठोबा. पहिले पोटाचा विचार करा. पोटाला जर अन्न नाही मिळालं तर काय उपयोग. म्हणून कर्म करा. पोट भरण्यासाठी आपण तळमळ केली पाहिजे. पोट भरण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. आणि पोटासाठी जर रोटी मिळाली तर पोटानंतर भगवंताचं भजन आहे. पोटचं भरलं नाही तर उपाशी पोटी तुम्ही भजन कराल का, कीर्तन कराल का, प्रवचन कराल का, भगवंताचं नामस्मरण कराल का, पूजा कराल काय. उपाशी पोटी काही शक्य नाही हो. म्हणून आधी पोटाचा विचार करा. म्हणून दुसरा म्हणतोय, हे जरी याचं खरं असलं तरी पोट भरण्यासाठी आपल्याला रोटी लागते आणि रोटीसाठी पाऊस लागतो. आकाशातून पाऊस पडतो आणि त्यामुळे शेती पिकते आणि शेतीतून आपल्याला धान्य मिळते. म्हणून पुढचा म्हणतोय, एक म्हणती पाऊस असावा, मग सकळ योग बरवा, कारण दुष्काळ न पडावा म्हणजे बरे. काय म्हटलंय, दुष्काळ जर पडला तर सगळे लोक दुःखी होतील. दुष्काळामध्ये हजारो लोक मरतील. आणि म्हणून परमेश्वराची कृपा व्हावी आणि पाऊस मात्र व्यवस्थित असावा. नेहमीची पडावा पाऊस. कधी खूप येतो तर कधी पडतच नाही. शेवटी आला दुष्काळच असेल, नाही तर सुका ओला दुष्काळ, नाही तर सुका दुष्काळ असेल. दुष्काळ चुकत नाही. म्हणून परमेश्वराला प्रार्थना करा की दुष्काळ पडता कामा नये, असा 28वा साधक म्हणतो आहे. आता पण पुढचा काय म्हणतो आहे, एक म्हणती तपोनिधी, होता ओढती सकळ सिद्धी. एक म्हणती रे आधी, इंद्रपद साधावे. अरे माणसाने तपोनिधी व्हावं, तप करावं आणि तपाने सर्व सिद्धी म्हणजे 8 प्रकारच्या ज्या सिद्धी आहेत त्या सगळ्या सिद्धी आम्ही प्राप्त कराव्या. आणि त्या सिद्धीच्या माध्यमातून आम्हाला इंद्रपद प्राप्त व्हावं. आणि एकदा का ते आमच्या हातात आलं तर वाटेल त्याप्रमाणे सुख उपभोगता येईल, आनंद उपभोगता येईल आणि या सगळ्यांना आनंद देता येईल. म्हणून आधी तुम्ही तप करा. म्हणून समर्थ म्हणतात, काही लोकांत काही एकांत, ऐसा कंठीत जावा काळ. अशा प्रकारे माणूस जर राहिला तर माणसाला शांतता राहते. लोकांमध्ये आपण शांत कसं राहावं हे कळतं आणि एकांतात ज्ञान कसं वाढावं हे कळते. म्हणून एकांत आणि लोकांतामध्येही राहता आलं पाहिजे. म्हणून तो म्हणतो आहे, तुमचं म्हणणं ठीक आहे, तप करा. ओळती म्हणजे प्रसन्न होतो. एक म्हणती तपोनिधी, होता ओळती सकळ सिद्धी. एक म्हणती रे आधी, इंद्रपद साधावे. दुसरा म्हणतो तुमचं सगळं ठीक आहे पण आता माझं ऐका. एक म्हणती आगम पहावा, वेताळ प्रसन्न करून घ्यावा, तेने पाविजे देवा स्वर्ग लोके. आम्ही सगळ्या देवांची पूजा करतो पण वेताळाची पूजा का करत नाही. तुम्ही वेताळाची भक्ती करा.
वेताळ एकदा का आमच्यावर प्रसन्न झाला तर तो आमच्यासाठी वाटेल ती गोष्ट करू शकेल. स्वर्ग प्राप्ती सुद्धा आम्हाला होईल. स्वर्गाचं सुख आमच्या हातात येईल. म्हणून हे सगळं थांबवा. तुम्ही पहिले वेताळाला प्रसन्न करा. तो म्हणतोय वेताळ म्हणजे काय, त्यापेक्षा तुम्ही अघोर मंत्र जपा. कोण 30वा म्हणतोय. म्हणून म्हटलंय एक म्हणती अघोर मंत्र, तेने होईजे स्वतंत्र. श्रीहरी जयेचा कळत्र तोची गोळे. अरे प्रत्यक्ष भगवंत ज्याचा कळत्र आहे, नातलक आहे, तो असा प्रकारचा अघोर मंत्र जपा आणि त्यातून त्याला प्रसन्न करून सगळी सुख प्राप्त करून घ्या. स्वतंत्रता मिळवा. प्रत्यक्ष लक्ष्मी सुद्धा त्यामुळे तुम्हाला प्राप्त होईल आणि लक्ष्मीमुळे तुम्ही अतिशय प्रसंपन्न व्हाल. श्रीमंती प्राप्त होईल आणि श्रीमंती माणसाला आली की सगळी सुख माणसाला प्राप्त होतात. खूप श्रीमंती प्राप्त होणे हे जरी खरं वाटत असलं तरी सुद्धा त्या श्रीमंतीमुळे दोष कोणता निर्माण होतो ते समर्थ पुढे सांगतात आहे. समर्थ पुढे म्हणतात आहे, ती लागले सर्व धर्म, तेथे कैसे क्रियाकर्म. एक म्हणती कुकर्म तिच्यामध्ये. समर्थ म्हणताय संपत्तीमुळे काय प्राप्त होते, तर सर्व धर्म जरी असले तर तेथे क्रियाकर्म पडते. साधना सोडून देतात, भगवत भक्ती सोडली जाते, काम ठेवले जाते. एवढी श्रीमंत आलेली आहे. त्यामुळे आळस वाढतो आणि या आळसामुळे कुकर्म तो करायला लागतो आणि त्या मदामध्ये तो राहिल्यामुळे तो स्वतःचं नुकसान करतो. म्हणून नुसती संपत्ती कामाची नाही, नुसती लक्ष्मी कामाची नाही, ती लक्ष्मी येण्याच्या अगोदर सरस्वती यावी. म्हणून पहिले लाभ की शुभ. अनेक वेळा आपण लिहितो शुभ लाभ. लाभ व्हावा पण शुभ असावा, पण तो शुभ व्हावा. नंतर येणारी ती लक्ष्मी बाधक होत नाही. जर सरस्वती शिवाय म्हणजे ज्ञानाशिवाय, कष्टाशिवाय, मेहनतीशिवाय जर आम्हाला प्राप्त होणारं जर धन असेल तर ते धन आपल्या कामाचं नाही. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात आहे, जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. मग अशा प्रकारे कष्ट करून प्राप्त झालं पाहिजे. पण पहिले धन जर प्राप्त झालं तर माणसं कष्ट सोडून देतात. म्हणून फुकटचं माणसाला काही मिळू नये, त्यापेक्षा गरिबी बरी. कारण गरिबीमध्ये तो मनुष्य कष्टाळू होतो आणि कोणाला न फसवता तो कार्य करतो. भगवंत गरिबांना जास्त भेटलेला आहे, कारण गरिबांमध्ये भगवंताचं नामस्मरण जास्त आहे. सगळी सुख प्राप्त झाल्यावर भगवंताला लोक विसरतात. म्हणून म्हटलंय अंगी आला ताप तर तू माझा बाप, तू माझा बाप. असं भगवंताला म्हणतात आहे, माझ्या अंगात ताप आला तर तू माझा बाप आहेस आणि आमचा ताप गेला तर मी तुझा बाप. अशी भावना सुद्धा डोंगी माणसांची होते. म्हणून भगवंत म्हणतात आहे की तू मला जोडलेला राहा, तू सुखात किंवा दुखात माझ्याशी जोडलेला राहा. म्हणून ज्याच्याकडे सुख प्राप्त झालं आहे धनाचं, त्यांनी सुद्धा अशी भगवंताचं स्मरण केलं पाहिजे. कारण ही धनसंपत्ती सुद्धा भगवंताची कृपा समजावी. म्हणून तो साधक दुसरा म्हणतो आहे की तुम्ही थांबा. एवढं सगळीकडे सुख मिळत असलं तर ते सुख आहे कामाचं. माणसाला 100च वर्षांचं आयुष्य मिळालेलं आहे, त्यातही आता अल्प आयुष्य आहे. एवढं 100 वर्ष कोण जगतच नाही. मरणाऱ्यांची संख्या कमी नाही आहे. सगळं प्राप्त होतं आणि सुख भोगायची वेळ येते आणि माणसं मरतात. म्हणजे सुख कोणासाठी प्राप्त करतात हे ते सांगता येत नाही. म्हणून दुसरा कोणी एक म्हणतोय की ऐका, एक म्हणती एक साक्षप, करावा मृत्युंजयाचा जप. तेने गुणे सर्व संकल्प, सिद्धी ते पावती. सर्व सिद्धी प्राप्त करताना तुम्ही मृत्युंजयाचा जप करावा. एकाचं मत आहे कारण मृत्युंजयामुळे मृत्यूवर विजय प्राप्त होतो, सर्व सुख आम्हाला मिळतात. दुसरा म्हणतो ते सगळं ठीक आहे पण मृत्युंजयापेक्षा चटकन आम्हाला सुख मिळावं असं वाटत असेल तर दुसरं उदाहरण सांगतो. एक म्हणती बटुग भैरव, तेने पाहिजे वैभव. एक म्हणती झोटिंग सर्व पूर्वीत असे. आता हा म्हणतो बटू भैरवाची तुम्ही भक्ती करा, त्यामुळे आम्हाला सगळं वैभव प्राप्त होईल. त्यापेक्षा दुसरा म्हणतो तुम्ही झोटिंगाची पूजा करा. प्रत्येक जण आपापल्या प्रकारे, आपापल्या मनाप्रमाणे, आपापल्या इच्छेप्रमाणे, आपापल्या भक्तीप्रमाणे तो आपली आपली साधना तिथे सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि पुढचा म्हणतोय सगळं ठीक आहे, माझं ऐकून घ्या. एक म्हणती काळी कंकाळी, एक म्हणती भद्रकाळी, एक म्हणती उच्चिष्ट चांडाळी, साहे करावी. ही या सगळ्या प्रकारे सहाय्याला घ्यावी.
कंकाळी घ्यावी, भद्रकाळी घ्यावी, तीन चिष्टे घ्यावी, चांडाळी घ्यावी आणि यामुळे आम्हाला सुख प्राप्त होईल ते म्हणतात आहे. सगळं ठीक आहे, पण या सगळ्या सृष्टीची उत्पत्ती ज्याच्यापासून झाली त्याचं नामस्मरण करा. म्हणजे कोणाचं? तर श्री गणेशाचं. एक म्हणती विघ्नहर, एक म्हणती भोळा शंकर, एक म्हणती सत्वरा पावे भगवती. विघ्नहर म्हणजे गणपती. इथे उभे असलेले प्रत्येक जण म्हणतात आहे की थांबा, श्री गणेशाचं स्मरण जर नाही केलं तर आपल्याला काहीही प्राप्त होणार नाही. सुख आणि दुःख असेल तरी सुद्धा श्री गणेशाचं स्मरण केलं गेलं पाहिजे. गणपतीच्या स्मरणाशिवाय कुठलंही कार्य होत नाही. म्हणून म्हटलंय वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. पहिले गणपतीचे स्मरण. दुसरा म्हणतो गणपतीचं स्मरण जरी केलं असलं तरी पटकन आम्हाला जर सुख प्राप्त करायचं असेल तर असा भगवंत हवा की ज्याच्याकडे नमस्कार केला आणि काही नाही, 2 बिल्वपत्र वाहिली, बेलाची पानं वाहिली, जंगलातलंच धोत्र्याचं फूल वाहिलं आणि लोटाभर पाणी त्याच्या डोक्यावर टाकलं की तो प्रसन्न होतो. असा भोळा शंकर तुम्ही प्रसन्न करा. तुम्ही प्रार्थना केल्याबरोबर तो हजर राहतो आणि तुम्हाला पावतो. म्हणून म्हटलंय एक म्हणती भोळा शंकर, एक म्हणती सत्वर पावे भगवती. दुसरा म्हणतो सगळं ठीक आहे पण तुम्ही भगवतीची पूजा करा. सगळं तुम्हाला प्राप्त आहे, पण आमच्याजवळ शक्तीच नसेल तर काय उपयोग, म्हणून तुम्ही भगवतीची प्रार्थना करा. असे सगळे मंत्र चालू असताना पुढचा म्हणतोय तुम्ही सगळ्यांचं ऐकून घेतलं, आता माझंही ऐकून घ्या. एक म्हणती मल्हारी सत्वरची सौभाग्य करी, एक म्हणती महाबळी भक्ती व्यंकटाशाची. व्यंकटेश स्तोत्र म्हणा, त्याने सर्व सुख प्राप्त होतील असं ते सांगत आहेत. आणि पुढे समर्थ म्हणतात आहे एक म्हणती पूर्व ठेवा, एक म्हणती प्रयत्न करावा, एक म्हणती भार घालावा देवाच वरी. कुणी म्हणतात पूर्व प्रारब्ध असेल तसे होईल, तर दुसरं कोणी म्हणतंय प्रयत्न करावा, तर आणखी कोणी म्हणतंय सर्व भार देवावरच घालावा. एक म्हणती देव कैसा अंतची पाहतो भल्यांचा, एक म्हणती हा युगाचा युगधर्म. आता एक म्हणतोय की कसला आलाय देव, तो भल्यांचा अंत पाहतो. तर दुसरं कोण म्हणतोय की ती हा युगाचा युगधर्मच आहे. एक आश्चर्य मानती, एक विस्मय करीती, एक कंटाळून म्हणती काय होईल ते पहावे. ही बोलणी ऐकून कुणी आश्चर्य करतात, कुणी चकित होतात, तर कुणी कंटाळून जातात आणि एक तर म्हणतात की होईल ते काय ते पहावे. ऐसे प्रापंचिक जन लक्षणे सांगता गहन, परंतु काही एक चिन्ह अल्प मात्र बोलिले. याप्रमाणे प्रापंचिक लोक आपापली मते सांगतात, ती अपार आहेत परंतु थोडी कल्पना यावी म्हणून त्यातली काही येथे मी तुम्हाला सांगितली आहे. आता असो हा स्वभाव ज्ञात्यांचा कैसा अनुभव, तोही सांगितलेलं सर्व सावध ऐका. असो आता प्रापंचिकांचा स्वभाव कसा झाला आहे, ज्ञानी लोकांचा अनुभव कसा आहे तो तुम्हाला सांगतो, सावधपणे ऐका. एक म्हणती करावी भक्ती, श्रीहरी देईल सद्गती, एक म्हणती ब्रह्मप्राप्ती कर्मेच्छ होय. कुणी म्हणतात आहे की श्रीहरी त्यांच्यामुळे सद्गती आपल्याला मिळेल, कर्मानेच आपली ब्रह्मप्राप्ती होईल, चांगल्या कर्माने. आणि पुढे कुणी म्हटलं आहे एक म्हणती भोग सुटेना, जन्म मरण हे तुटेना, एक म्हणती उर्मी नाना अज्ञानाच्या. कुणी म्हणतात आहे की प्रारब्ध भोग टाळता येत नाही आणि त्यामुळे जन्म मरणातूनही सुटका होत नाही. आणि कुणी म्हणतंय की या अज्ञानाचाच अनेक उर्मी आहेत. एक म्हणती सर्व ब्रह्म, तेथे कैसे क्रियाकर्म, एक म्हणती हा अधर्म बोलोची नाही. एखादा म्हणतोय की सर्व ब्रह्मच आहे, मग तरी क्रिया तरी कुठे आणि कर्म तरी कुठले. तर दुसरा म्हणतोय की असं म्हणणं हे अधर्म आहे, खरं तर असे बोलू सुद्धा नये. एक म्हणती सर्व नासे, उरले त्याची ब्रह्म असे, एक म्हणती ऐसे नसे समाधान. कुणी म्हणतात आहे प्रलयाच्या वेळी सर्व नाश पावल्यावर उरते ते काय ब्रह्म, तर कुणी म्हणतंय समाधान अशा प्रकारचे नसते, सर्व ब्रह्म केवळ ब्रह्म, दोन्ही पूर्व पक्षाचे भ्रम, अनुभवाचे वेगळे वर्म म्हणती एक. कुणी म्हणतात आहे सर्व ब्रह्म असं म्हणणं व सर्व जाऊन उरतं ते ब्रह्म म्हणणे हे दोन्ही पूर्व पक्षाचं भ्रम आहे आणि वर्म अनुभवाचे हे सगळं वर्म वेगळंच आहे. एक म्हणती हे नगडे अनुर्वाच्य वस्तू घडे,
बोलता मोन्य फडे वेदशास्त्राची. एक म्हणतात आहे की अनुर्वाच्य वस्तू आहे तिचं वर्णन करू शकत नाही. वेद आणि शास्त्रे यांनीही त्याचे वर्णन करताना मौन धरलेले आहे. तव श्रोता अनुवादला मने निश्चय कोण केला, सिद्धांत मते अनुभवला उरी कैची. येथे श्रोत्यांनी शंका घेतली आहे की ब्रह्म कसे आहे हा निश्चय कोणी केला, आणि सिद्धांत असा आहे की तेथे अनुभवाला वावच नाही. म्हणजे अनुभवरूपी द्वैतही ब्रह्माच्या ठिकाणी उरत नाही असा सिद्धांत आहे. अनुभव तेही वेगळाले हे पूर्वीच बोलिले, आता काही एक केले नवचे की. प्रत्येक देहाचे अनुभव वेगवेगळे असतात असे पूर्वी सांगितले आहे. आता काही केले तरी ते एक होऊ शकत नाही. एक साक्षत्वे वर्तती साक्षी वेगळाची मनती, आपण द्रष्टा ऐसी स्थिती स्वानुभवाची. दृश्यापासून द्रष्टा वेगळा ऐसी अलिप्तपणाची कळा, आपण साक्षत्वे निराळा स्वाभिमाने स्वानुभवे. एखादा साक्षीत्वाने वागतो, साक्षी वेगळाच असे म्हणतो, आणि द्रष्टा आणि साक्षी ही स्वानुभवाचीच लक्षणं, ही स्वानुभवाची स्थिती आहे. पुढे म्हटलंय दृश्यापासून द्रष्टा नेहमी वेगळाच असतो. याचा साक्षात अनुभव आला की दृश्यात राहूनही अलिप्त कसे राहावे ही कला अवगत होते, आणि मग त्याला तसा आपण साक्षीत्वाने निराळे असल्याचा अनुभवही येतो. आणि जो सर्व पदार्थांना जाणतो त्याचा सर्व पदार्थाहून तो वेगळाच असतो. त्यामुळे ज्ञाता देहात असूनही सहजच त्यापासून अलिप्त होतो. एक स्वानुभवाने असं म्हणतात की आपण साक्षीत्वाने वेगळे आहोत, म्हणून दृश्यात असूनही द्रष्टेपणाने त्यापासून वेगळं व्हावं. तर कुणी म्हणताय की आत्मवस्तू एक आहे, तिथे भेद नसताना हा मतिमंद द्रष्टा कसा आपला आणला. आणि पुढे म्हटलं आहे सर्वच जर साखर आहे तर त्यातून कडू कसे काय निवडावे, त्यामुळे ब्रह्माशिवाय दुसरं काही नाही हा स्वानुभव असताना तिथे द्रष्टा कोठून आणला. प्रपंच परब्रह्म यात भेदच नाही, प्रपंच परब्रह्म अभेद, भेदवाही मानिती भेद, परिहा आत्मा स्वानंद आकारला. मग समर्थ म्हणतात की खरे तर स्वानंद रूप आत्मा दृश्य रूपाने आकाराला आला आहे. विकुरले तूप थिजले तैसे निर्गुणची गुणा आले, तेथे काय वेगळे केले द्रष्टेपणे. म्हणून द्रष्टा आणि दृश्य अवघा एकची जगदीश, द्रष्टेपणाचे सायास कासे आसी. म्हणून पातळ तूप असते ते थिजून घट्ट होते, त्याप्रमाणे निर्गुण ब्रह्म सगुण होते, आणि ते द्रष्टेपणाने कायम वेगळे केले. ब्रह्माची आकारली सर्व ऐसा एकाचा अनुभव, ऐसे हे दोन्ही स्वभाव निरोपिले. सर्व दृश्य जग म्हणजेच परब्रह्म साकार झालेले आहे असा अनुभव असतो. याप्रमाणे दोन्ही स्वभाव वर्णन केलेले आहेत. अवघा आत्मा आकारला, आपण भिन्न कैचा उरला, दुसरा अनुभव बोलिला ऐसिया परी. एक तिसरा अनुभव प्रपंच सारुण्या सर्व, काही नाही तोची देव ऐसे म्हणती. आता तिसरा अनुभव सांगतो ते एक ऐका. सर्व दृष्ट हा सृष्टीचा पसारा बाजूला सारल्यावर काहीही नाही असं वाटतं तोच देव आहे असं काही लोक म्हणतात आहे. दृश्य अवघे वेगळे केले, केवळ अदृश्यची उरले, तोची ब्रह्म अनुभवले म्हणती एक. तरी परी ते ब्रह्म म्हणूने उपायासारिका अपाय, शून्यत्वास ब्रह्म कळ काय म्हणो येईल. सर्व दृश्य वेगळं झाल्यावर अदृश्य जे उरलं ते ब्रह्म आहे असं अनुभव काही लोकांना येतो. ब्रह्म म्हणून पण त्याला ब्रह्म म्हणू नये, कारण शून्याला ब्रह्म म्हटल्याने उपायच अपाय ठरेल. शून्यत्वाला कधी ब्रह्म म्हणता येईल का? दृश्य जर ओलांडलं तर अदृश्य शिल्लक राहते, ते शून्य रूप असते. साधक त्यालाच ब्रह्म समजतो आणि मागे फिरतो. एकीकडे दृश्य असतं, दुसरीकडे देव असतो, मध्ये शून्यत्व असते, पण अज्ञानामुळे प्राणी त्यालाच ब्रह्म समजतो. तसंच समजला एखाद्याने रायास नाही ओळखले, सेवकास रावसे कल्पिले, परी ते अवघे व्यर्थ गेले राजा देखता. एखाद्याने राजाला ओळखत नसल्याने, एखाद्या राजाला ओळखत नाही आणि त्याने सेवकालाच राजा मानले, पण प्रत्यक्ष राजाची भेट झाल्यावर ते सगळं काय झालं, सत्य व्यर्थ ठरलं. तैसे शून्यत्व कल्पिले ब्रह्म, पुढे देखता परब्रह्म, शून्यत्वाचा उगा ब्रह्म तुटून गेला. परी हा सूक्ष्म अडथळा, वारी विवेक वेगळा,
जैसे दुग्ध होऊन जळा राजहंस सांडी म्हणून हा सूक्ष्म अडथळा राजहंस ज्याप्रमाणे पाण्याचा त्याग करून दूध तेवढं घेतो तेवढा सारासार विवेकाने हा सगळं हे दूध सांडावं. आधी दृश्य सोडिले मग शून्यत्व ओलांडिले मूळ माये परते देखिले परब्रह्म वेगळेपण फाने घडे तेने वृत्ती शून्यत्वी पडे पोटी संदेह पवाडे शून्यत्वाचा भिन्नपणे अनुभवले तयास शून्य ऐसे बोलिले वस्तू लक्षिता भिन्न झाले पाहिजे आधी वस्तू आपणची होणे ऐसे वस्तूचे पाहणे निश्चयसी भिन्नपणे शून्यत्व लावे या कारणे शून्य काही परब्रह्म होणार नाही वस्तुरूप होऊन पाही स्वानुभवे आपण वस्तू सिद्धची आहे मन मी ऐसे कल्पू नये साधू सांगती उपाये तुझी आत्मा आपण स्वयंसुद्धा आत्मवस्तूच आहोत म्हणून मी म्हणजे मन अशी कल्पना करू नये यावर साधू उपाय सांगतात की तूच आत्मा आहे असं अनुसंधान करावं. मन मी ऐसे नाथिले संती नाही निरोपिले मानावे कोणाच्या बोले मन ऐसे मी मुळात मन नाहीच शिवाय संतांनीही तसेच सांगितले आहे. मग कुणाच्या बोलण्यावर विश्वास ठेवू मी मन असे मानावे की मी मन असं मानावं संत वचनी ठेविता भाव तोची शुद्ध स्वानुभाव मनाच तैसाच स्वभाव आपण वस्तू संत वचनावर दूर निष्ठा ठेवावी कारण त्यांची वचने स्वानुभवावर आधारित असतात. मनाला जसे वळण लावावे तसे ते लागते हा मनाचा स्वभाव आहे म्हणून आपण आत्मवस्तूच आहोत ही गोष्ट मनावर ठासवण्याचा प्रयत्न करावा. जयाचा घ्यावा अनुभव तोचे आपण निराभे व आपुला घेती अनुभव विश्वजन लोभी धन साधू गेले तव ते लोभी धनाची झाले मग ते स्वाग्य पुरुषी भोगिले सावकाश देहबुद्धी सोडिता सावकाश झाले तत्वता ऐसा ज्ञानाचा विवेक ऐकून होईजे ज्ञानदशक ऐकू येथून म्हणजे ज्ञानदशक संपूर्ण झाला. आत्मवस्तू म्हणा अगर परब्रह्म वस्तू म्हणा मुळात एकच आहे हे ज्ञानाच्या विचाराचे सार आहे. याप्रमाणे येथे हा ज्ञानदशक संपूर्ण झालेला आहे. आत्मज्ञान निरोपिले यथामतीने बोलिले न्यूनपूर्ण क्षमा केले पाहिजे श्रुती मी माझ्या बुद्धीनुसार आत्मज्ञानाचे निरूपण केले आहे त्यात अधिक उणे जे असेल त्यासाठी श्रोत्यांनी क्षमा केली पाहिजे असं श्री समर्थ म्हणतात आहे. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे शून्यत्व निरशन नाम समास 10. जय जय रघुवीर समर्थ.